श्री स्वामी समर्थ. तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करत आहे. बघा, श्रावणचा अखेरीस दिवस दर्श किंवा पेठेरी अमावस्या म्हणून ओळखला जातो. हा दिवस जसा बैलपोळा म्हणून साजरा केला जातो तसाच मातृदिन म्हणून साजरा केला जातो. आईच्या ऋणाची जाणीव ठेवण्याचे आणि मोठी परंपरा असलेला हा दिवस आहे. याच दिवशी तुम्हाला दर्शन पेठेरी अमावस्याला आईने मुलांसाठी 64 योनीची पूजा कशी करावी, पूजा मांडणीची संपूर्ण माहिती सांगणार आहे. तसेच या अमावस्याला ग्रहदोष, पितृदोष, वास्तुदोष यासाठी 5 कणकीचे दिवे लावायचे आहे. मुलांच्या प्रगतीसाठी उपाय कोणते करावे, तसंच या पेठेरी अमावस्याला मासिक धर्म असेल तर सुतक असेल तसेच गर्भवती महिला असेल या दिवशी सेवा करावी का, तसे या दिवसाची संपूर्ण माहिती म्हणजे काय करावे व काय टाळावे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता सगळ्यात आधी आपण बघूया की अमावस्या कधी लागणार आहे. तर अमावस्या ही 22 तारखेला म्हणजे शुक्रवारी सकाळी 11:56 लागणार आहे आणि शनिवारी म्हणजे 23 तारखेला सकाळी 11:37 संपणार आहे. थोडक्यात काय 2 दिवस अमावस्या असणार आहे. कारण शुक्रवार जर ती सकाळी 12च्या दरम्यान जर लागणार असेल तरी सुद्धा शनिवारी ती 11:37 संपणार आहे. म्हणजे काय, उदय तिथीनुसार आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा सूर्य तो सण बघतो किंवा अमावस्या असो नाही तर पौर्णिमा असो, जेव्हा सूर्यनारायण ते बघतो तेव्हा ती धरली जाते. थोडक्यात काय, शनिवार आणि शुक्रवार हे 2 दिवस अमावस्या असणार आहे. आता पेठेरी अमावस्येच्या दरम्यान आपल्या 64 योनीची पूजा कधी करायची त्याबद्दल माहिती घेणार आहोत. बघा, आता ही जी पूजा आहे ना, ही तुम्ही अगदी शुक्रवारी जर केली आणि शनिवारी जरी केली तरी चालेल. म्हणजे खरे तर अमावस्येच्या दरम्यान ही काय करायचे असते, मग शुक्रवारी 12 वाजल्यानंतर याची पूजा केली तर चालेल आणि मुलांचे जे ऑप्शन आहे तर ते शुक्रवारचे करायचे प्रयत्न करा. पण काही कारणामुळे जर तुम्हाला शुक्रवारी शक्य नसेल तर तुम्ही शुक्रवारी सायंकाळी सुद्धा ही पूजा करू शकता. अगदी शनिवारी संध्याकाळी पण करू शकता. पण कसे होते की अमावस्याचे कालावधीमध्ये ही पूजा केली तर चांगले असते. पण आता जी सूर्याने जर पाहिले आहे पण ती शनिवारी सकाळी 11:37 संपणार आहे. म्हणून बाकी जसे तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता. अमावस्याचा महत्त्व आधी समजून घ्यायला हवे. खरे तर प्रत्येक अमावस्याचा खास असते, म्हणून अमावस्याच्या दिवशी काही गोष्टी कराव्या, काही गोष्टी करू नये असे सांगितले जाते. आता आधी लक्षात घ्या की अमावस्याला इतका महत्त्व आहे का. अमावस्या पौर्णिमेला इतके महत्त्व असायचे कारण हे आहे की चंद्राचे परिणाम हा पाण्यावर होत असतो. चंद्र मानवी मानाचा कारक आहे. चंद्रामुळे समुद्राला भरती आणि ओटीही येत असते आणि मानवी शरीरात 70% पाणीच आहे. मग चंद्राचा परिणाम मानवी शरीरावर होणार नाही का, हे अगदी साधे गणित आहे. इतकेच नाही तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून काही गोष्टी करा, काही गोष्टी करू नका असे आपल्या घरातील लोक सुद्धा आपल्याला सांगत असतात, ज्येष्ठ व्यक्ती सांगत असतात. म्हणजे अमावस्याला विशेष महत्त्व आहे. पण आता जी पेठेरी अमावस्या आहे ती सुद्धा एक वेगळे महत्त्व आहे. श्रावणाच्या शेवटच्या दिवशी येणारी ही अमावस्या मातृदिन म्हणून ओळखली जाते. आईच्या ऋणाची जाणीव ठेवण्याची मोठी परंपरा असलेली हा दिवस आहे. पेठेरी अमावस्येच्या दिवशी 64 योनीची पूजा केली जाते. आता ज्या महिलांनी पेठेरी अमावस्याचे व्रत करायचे त्याच्यासाठी पूजाविधी म्हणून घेऊन या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, घर पूजा स्थान स्वच्छ करावे, पूजेसाठी पेठेरीपासून बनवलेले पदार्थ ज्यामध्ये पुरणपोळी, पिठाचे लाडू, खीर असे कोणतेही पदार्थ तयार करावे. पूजास्थानावर माता पार्वती, श्री गणेश आणि 64 योनीची मूर्ती किंवा चित्राची स्थापना करावी. गंध, फूल,
हळदी कुंकू अक्षदा धूप दीप आणि नैवेद्य अर्पण करावे. पेटेरी अमावस्येची कथा ऐकावी किंवा वाचावी. ही कथा मुलांच्या संरक्षणासाठी माता पार्वतीने केलेले तपस्वी संबंधित आहे असे सांगितले जाते. यावेळी आपण ओम गण गणपते आणि ओम उमा महेश्वराय नमः यासारखे मंत्र 108 वेळा जपावे. हे मंत्र व्रत करणाऱ्या व्यक्तीने मुख्य आईने पूर्ण दिवस उपवास करावा किंवा फलाहार घ्यावा. मनात सकारात्मक विचार ठेवावे आणि मुलांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. पूजा पूर्ण केल्यानंतर नैवेद्याचे वाटप करावे. आता 64 योनीचे व्रत काय करावे, पूजा मांडणी कशी करावी ते पाहूया. पेटेरी अमावस्येला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी 64 योनीची पूजा करायची असते. आता हे 64 योनी काय आहे तर बघा. 64 कलागुणाने पारंगत असा माझा मुलगा किंवा मुलगी व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते की माझ्या मुलीला घरकाम पण आले पाहिजे, तिला शिक्षण पण आले पाहिजे, तिला अजून काहीही आले पाहिजे. अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा जास्त ऍक्टिव्ह ती झाली पाहिजे, जेणेकरून प्रत्येक क्षेत्रात माझ्या मुलांनी माझ्या मुलीने अग्रेसर राहिले पाहिजे असे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते. 64 कला त्याच्यामध्ये अंगीकारल्या पाहिजेत, किंबहुना आपल्यामध्ये पण असाव्यात. म्हणून सुद्धा आपण 64 योगिनीची पूजा करायची असते. आणि अगदी हा दिवस वर्षातून फक्त एकच असतो की आईने 64 योगिनीची पूजा करायची असते. आता जो फोटो 64 योगिनीचा फोटो हा तुम्ही प्रिंट काढा किंवा मी शेवटी दाखवणार आहे आणि त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. 64 फोटो नाही भेटला तरी तुम्ही शेवटी सांगितले आहे त्या पद्धतीने तुम्ही एका पांढऱ्या कागदावर 64 योगिनी काढून त्याची पूजा करावी. या योगिनीचे चित्र तुम्ही लाल पेनाने काढा किंवा कुठल्याही पेनाने किंवा स्केच पेनने तुम्ही काढू शकता. आता ही पूजा कशी करायची तर बघा. एक पाट घ्या, त्यावरती लाल वस्त्र अंतरा, त्याच्यावरती हा फोटो तुम्ही लावून ठेवू शकता. नंतर प्रत्येक योगिनीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करावे आणि दुर्वाची माळ असेल तर ती अर्पण करू शकता, नाही तर आघाड्याची माळ अर्पण करू शकता. कापसाचे वस्त्र अर्पण करू शकता. जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्या पद्धतीने तुम्हाला त्या 64 योगिनीने अर्पण करायचे आहे. नंतर आपल्याला अगदी दूध साखरेचा नैवेद्य आहे, फुटाणे असेल तर नैवेद्य दाखवायचा. तसेच तुम्ही पिठाचे नैवेद्य करू शकता, म्हणजे बेसन पिठाचे लाडू, तसेच बेसनाची बर्फी, अशा अनेक वेगवेगळे पदार्थ देखील करू शकता. जेव्हा तुम्ही 64 योनीची आरती करता, 64 योगिनी तुम्ही जेव्हा ओवाळता, त्याचबरोबर तुम्ही अगदी त्याच ओवाळून झाल्यावर लगेच आपल्याला मुलांना ऑप्शन करायचे आहे. म्हणून सांगते, ही मांडणी तुम्ही अगदी संध्याकाळी केले, कारण सकाळी मुले शाळेत जातात आणि मग ते संध्याकाळी अगदी रात्री जर म्हणजे 8-9 वाजता सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता. शुक्रवारी सांगते मी, आणि शनिवारी करायचे असेल तर अगदी लवकर 7, 8, 9, 10 पर्यंत करा. पण ज्यांना नाहीच शक्य होत तर त्यांनी शनिवारी 12 नंतर केली तरी चालेल. पण जसे मी तुम्हाला व्हिडिओची सुरुवातीला सांगितले की लवकरच जर ही पूजा केली तर अमावस्येच्या कालावधीमध्ये तर अतिउत्तम. मग तुम्ही शुक्रवारी 12 नंतर करू शकता किंवा शनिवारी 12च्या आधी सकाळी तुम्ही करू शकता. दिवसभरात जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही ही पूजा करू शकता. जर बाळ लहान आहे त्याला मांडीवर घेऊन तुम्ही पूजा करू शकता. जर मोठे आहे तर त्याच्या हाताने पूजा म्हणजेच काय त्यांनीही सांगा की हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा, प्रत्येकाला फूल अर्पण करा. प्रत्येकाने जर फूल अर्पण करणे शक्य नसेल तर सगळ्यात प्रति एकच फूल अर्पण करावे. दर्शन घ्यावे, प्रार्थना करावी की माझ्यामध्ये सुद्धा तुमच्यासारखे 64 कलागुणी माझा मुलगा किंवा मी स्वतः होऊ दे आणि माझ्यावर तुमचे सदैव कृपा राहू दे, अशी प्रार्थना करायची आहे. आणि आईने मुलांचे किंवा मुलाचे औक्षण करावे. आता मुली असतील तर डोक्यावरून ओढणीमध्ये, मुलगा असेल तर टोपी घ्या, खाली आसन घ्यावे आणि त्याच्यावर बसून हे मुलांना ओवाळायचे आहे. अर्थात आपण बघा, आपण देवाला तुपाचा दिवा अर्पण करतो आणि जेव्हा मनुष्याला ओवाळत असतो
तेव्हा तुम्ही तेलाचा दिवा घ्यायचा आहे. अशा वेळेस काय करायचे? मग अशा वेळेस 64 योनीने सुद्धा तेलाच्या दिव्याने ओवाळायचे. तुपाचा दिवा तुम्ही लावा, पण आधी त्याचे ओवाळायचे कारण आहे, त्याच्या ताटाने आपल्याला मुलांना पण ओवाळायचं आहे. हे करत असताना पूर्व पश्चिम पद्धतीने आपल्याला दोघांचे तोंड करून बसायचे आहे, किंवा मुलाचे असावे, आईचे करावे नाही तर वडिलांनी करावे. जर आईला मानसिक धर्म असेल तर तिने आपल्या मोठ्या मुलांकडून करून घ्यावे किंवा मिस्टरांकडून करून घ्यावे. सासूबाई घरात जे कोणी मंडळी असेल त्यांनी सांगायचे की तुम्ही ही पूजा करून घ्या. अर्थात मानसिक सुतक विटाळ असेल तर तुम्ही पूजा नाही करता येणार, तर तुम्ही कोणाकडूनही करून घ्या. आता ही पूजा करून झाल्यावर ते जे काही आपण 64 योगिनीचे चित्र केलेले आहे, जर ते लॅमिनेशन असेल तर ते ठेवून द्या, आणि जर ते नसेल तर काय करायचे, मग ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच अमावास्या झाल्यानंतर रविवारी जे काही चित्र आपण लावलेले आहे 64 योनीचे छानपैकी काढावे आणि ते तुम्हाला विसर्जित करायचे आहे. आता अर्थात वाहत्या पाण्यात विसर्जित करा. एखाद्या झाडाखाली देखील पुरू शकता किंवा कुंडीत देखील पुरू शकता. कागदी फोल्डवर काढायचे आणि आपल्या कुंडीमध्ये ते टाकून द्यायचे आहे.